घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवलंय। मुंडेंना कोर्टानं हा झटका का दिला? धनंजय मुंडेंनी कोणत्या पत्नीवर घरगुती हिंसाचार केले? मुंडेंना कोर्टानं नेमकी का शिक्षा दिली? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। घरगुती हिंसाचार प्रकरणी मुंडे दोषी। कराडनंतर करुणा प्रकरणात मुंडेंची अडचण। राजीनाम्यासाठी पुन्हा दबाव वाढणार। वाल्मिक कराड प्रकरण पिच्छा पुरवत असताना धनंजय मुंडेंच्या मागे आता करुणा मुंडे प्रकरण सुरू झालंय। करुणा मुंडेंनी घरगुती हिंसाचाराच्या दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी कोर्टानं धनंजय मुंडेंना दोषी ठरवलंय। करुणा मुंडे आणि मुलगी शिवानीला महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले। त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेत। वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं नेमका काय निर्णय दिलाय ते पाहूया। धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाकडून मान्य। करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी, कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा। करुणा मुंडेंना दरमहा 1,25,000ची पोटगी द्या। मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा 75,000 पोटगी देण्याचे आदेश। वांद्रे न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा मुंडेंना अश्रू अनावर झाले। न्याय मिळाला असला तरी महिन्याला 15 लाख रुपये पोटगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं करुणा मुंडेंनी सांगितलं। एवढंच नाही तर मुंडेंकडे 500 कोटींची संपत्ती असल्याचा दावाही करुणा मुंडेंनी केलाय। तर मुंडे दोषी आढळल्यानं दमानी यांनी मुंडेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागितलाय। न्यायालय ने निकाल दिया है। मैं न्यायाधीश का, न्यायालय का आणि जे माझे ॲडव्होकेट होते त्यांचा मी हृदयापासून आभार मानते। याचिकामध्ये 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी केली होती, जे आमचा खर्च आहे दर महिन्याचा। आणि माझा मुलगा जे आहे व बेरोजगार आहे, मी बेरोजगार आहे, त्याच्यासाठी 15 लाख रुपये दर महिन्याचा जे आमचा खर्च आहे ते मागितला होता। 2 लाख रुपये मंजूर केलेला आहे कोर्टाने आणि बायको म्हणून मंजूर केलेला आहे, त्याच्यासाठी मी आभार मानते। आणि मी याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेऊन, मी संतुष्ट नाही आहे, कोर्टाची ऑर्डर घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे। आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं की ही पण बातमी तितकीच महत्त्वाची आहे, कारण डोमेस्टिक व्हायलन्स जर एखादा मंत्री करत असेल तर हे फारच चुकीचं झालंय। आता यातनं हे स्पष्ट होतं आणि यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घेतला गेला पाहिजे। धनंजय मुंडेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। करुणा शर्मांबाबतचा आर्थिक निकषांवर अंतरिम भरपाईचा आदेश। पूर्वी शर्मांसोबत लिव्ह इन मध्ये असल्याचं कबूल केल्यानं कोर्टाचा निर्णय। कोर्टाकडून घरगुती हिंसाचाराबाबत कोणताही निष्कर्ष नाही। सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंची झालेली कोंडी। दुसरीकडे कृषी खात्यातील भ्रष्टाचारावरून उडालेली राळ आणि आता कौटुंबिक संघर्षात कोर्टानं थेट दोषी ठरवल्यामुळे धनंजय मुंडेंचा पाय आणखीनच खोलात गेलाय। एवढ्या साऱ्या वादांच्या मालिकेत अडकलेले मुंडे सुरक्षित बाहेर पडणार की त्यांची मंत्रिपदाची विकेट जाणार याबाबत उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। एकीकडे करुणा मुंडेंनी पती धनंजय मुंडेंवर आरोप केलेत, परंतु दुसरीकडे धनंजय मुंडेंचा मुलगा शिशू आपल्या वडिलांसाठी मात्र मैदानात उतरलाय। माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते वाईट नाहीत असं शिशूनं म्हटलेलं आहे। शिशू मुंडेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते। शिशू हा धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा आहे। आई छळाचा दावा करते, मात्र तिनं आमचाही छळ केला असं शिशूने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। वडील सर्वोत्तम नसले तरी आमच्यासाठी आई एवढे वाईट नाहीत। वडील आईसोबत कठोर असले तरी आमच्यासोबत कठोर नाहीत। आई छळाचा दावा करते, तसाच छळ तिने आमचाही केलाय। मी, माझी बहीण, वडील धनंजय यांचा करुणा मुंडेंनी छळ केला असं देखील मुलगा शिशूने म्हटलेलं आहे। आमच्या कौटुंबिक समस्येला मनोरंजनाचं साधन बनवलं जातंय अशी देखील खंत शिशूने व्यक्त केली। 2020 पासून वडील आमची काळजी घेत आहेत असं त्यानं म्हटलंय। करुणा मुंडेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे, तो त्या प्रिपरेशनमध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली आणि माझ्याकडे सगळे जे खोटे आरोप माझ्यावरती करावतात धनंजय मुंडे
सगळे फेटाळण्यासाठी माझ्याकडे सगळे पुरावे आहे. मी त्या दाखवण्यासाठी दाखवू शकते. दुसरीकडे करुणा मुंडेंनी वाल्मिक कराडवर देखील गंभीर आरोप केलेत. वाल्मिक कराडनं आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केलाय. तसंच कराडनं शिवीगाळ केली असं देखील करुणा मुंडेंनी म्हटलंय. धनंजय मुंडे पण आहे आणि तिचे DPDCची मीटिंग चालू आहे आणि वाल्मिक कराड आला, माझ्या सांगितला की तू अंदर चल, तू अंदर चल. मा बहीणची शिवीगाळ मला केली आणि माझ्यासोबत खूप मारहाण केली. आणि तुम्ही CCTV फुटेज जरी आपल्याला मिळाले तो तुम्हाला कळेल की किती माझ्यासोबत मारहाण त्यांनी काय काय केलेलं आहे माझ्यासोबत. करुणा मुंडेंच्या आरोपानंतर वळूया पुढच्या रिपोर्टकडे. कृषी खात्यातल्या धनंजय मुंडेंच्या 275 कोटींच्या घोटाळा प्रकरणात आणखीन एक नवा ट्विस्ट आलाय. मुंडेंनी सांगितलेल्या दरांचा अंजली दमानियांनी रियालिटी चेक केलाय. यात कोणत्या वस्तूचे दर किती आहेत याची पोलखोल करण्यात आली. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. मुंडेंचा 275 कोटींचा घोटाळा. दमानियांकडून मुंडेंच्या दाव्याचा भांडाफोड. सामकडून मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा रियालिटी चेक. सरपंच हत्या प्रकरणानं अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंवर अंजली दमानियांनी 350 कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केलाय. तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी DPT योजनेला फाटा देऊन खरेदी केलेल्या कृषी साहित्यात भ्रष्टाचार केल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र काश्मीर ते कन्याकुमारी खतांच्या किमती सारख्याच असतात असा दावा करत धनंजय मुंडेंनी दमानियांचे आरोप फेटाळून लावले. नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा, माझं चॅलेंज आहे. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत एकच आहे. मात्र अंजली दमानियांनी तर थेट नॅनो DAP आणि नॅनो युरियाची ऑनलाईन खरेदी त्याचे बिल सोशल मीडियावर पोस्ट करून मुंडेंचा दावा फेटाळून लावलाय. तर दमानियांच्या दाव्यानुसार ऑनलाईन आणि सरकारच्या खरेदीत खरंच तफावत आहे का पाहूया. नॅनो युरियाची ऑनलाईन किंमत 92 रुपये, मात्र सरकारनं 220 रुपयांना खरेदी केल्याचा दावा. नॅनो DAPची ऑनलाईन किंमत 261 रुपये, मात्र सरकारनं 561 रुपयांना खरेदी केलं. बॅटरी स्पेअरची किंमत 2400 ते 2600 रुपये आहे, मात्र सरकारकडून 3435 रुपयांना खरेदी. कृषी साहित्याच्या खरेदीच्या माध्यमातून मुंडेंनी तब्बल 70% पैसे लाटल्याचा आरोप दमानियांनी केला. मी घेतल्यात किती 10 लिटर म्हणजे 500 mlच्या 20 बॉटल घेतल्यात आणि ते मला घरपोच येण्याची ती किंमत सांगितली. म्हणजे खरी याची किंमत आणि किती कमी आहे, म्हणजे जवळजवळ 70% पैसे खाल्ले गेलेत. पहिलं टेंडर 341 कोटीचं, दुसरं टेंडर 205 कोटीचं आणि याच्यातले 70% पैसे खाल्ले गेलेत, याच्यात काहीच शंका नाही. दमानियांच्या ऑनलाईन ऑर्डर नंतर मुंडेंनी खरंच घोटाळा केलाय का यामागचं सत्य तपासणीसाठी साम टीव्हीनं थेट कृषी साहित्याचं केंद्र गाठलं. त्यावेळी नेमकं काय आढळून आलंय ते पाहूया. या आरोपाला खरं तर धनंजय मुंडे यांनी उत्तर सुद्धा दिलं आणि त्यांनी म्हटलं की आम्ही सर्वात कमी दरात खरं तर अनेक साहित्य जे आहे ते खरेदी केले होते. दादा, काय याचे दर आहे सध्या? याचे दर सध्या जे आहे 2500 रुपयाचा दर आहे आणि विथ GST 2500 रुपये आहे. विदाऊट GST मध्ये ते 2232 रुपयाचा काही पडतो तो. मुंडेंचा दावा खोडण्यासाठी दमानियांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या रियालिटी चेकमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखीनच वाढल्या. त्यामुळे सरकार आता याबाबत ठोस कारवाई करणार का याचीच सर्वांना उत्सुकता आहे. पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांवर निशाणा साधलाय. कोणाच्या कौटुंबिक आयुष्याचं भांडवल करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल सदावर्ते यांनी विचारलाय. ॲझ्युम्शन मध्ये कल क्या होगा. ठीक आहे, राजकारणी लोक राजकारण करतात. आजकाल आता कौटुंबिक प्रश्नांवर सुद्धा राजकारण करायला निघालेत लोक. काही सामाजिक कार्यकर्त्यांना कामं राहिलेले नाहीत. त्यांना इतर विषय सोडून एखाद्या समाजाच्या पुढाऱ्यांच्या मागे लागायचं, हात धुवून लागायचं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. पुढच्या बातमीकडे. सरपंच हत्या प्रकरणात कुणीही सुटता कामा नये. आका आणि त्याचे सहकारी तसंच वेळप्रसंगी आकाच्या आकावर देखील कारवाई झाली पाहिजे असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. कुठलाही लॅकिनो राहून आका आणि त्याचे सर्व सहकारी आणि वेळ प्रसंगी पडलं तर आकाचे आका आहे, अजून तपास चालू आहे. याच्यामध्ये कोणीही सुटता कामा नये, कुठलाही लॅकिनो राहू नये. आमची चर्चा तीच झाली
आणि माझं मत असं आहे की उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस, पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू असं धमकावत आरोपी कृष्णा आंधळेच्या एका मित्रानं धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघेही फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक मागावर आहे. त्या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन आरोपी तिथून पळून गेले. मोठ्याने पोरं आरडल्यामुळे आम्ही बघायला गेलो. त्यांनी कारण त्यांचं एकच होतं की जे वाल्मिक कराडचे व्हिडिओ आहेत काही आणि जे काही त्यांचे काही टेटस आहेत ते टेटस का बघतात तुम्ही आणि तुम्ही मराठी साले मारलेले आहेत असं तसं म्हणून त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि त्यांची दहशत एवढी की आज पण काल पोलीस स्टेशनला पण त्यांची तक्रार त्यांनी घेतलेली नव्हती. रात्री उशिरापर्यंत पुन्हा मीडियांनी हे केल्याच्या नंतर त्यांनी तक्रार घेतली गेलेली. त्यांना सुट्टी देणार नाही. अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे, तू संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो, संतोष देशमुखची पोस्ट का टाकतो म्हणूनच मारलंय. म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजून सुद्धा ह्या आकाच्या लोकांचा गेलेला नाही. पुढचा रिपोर्ट देखील बीडमधूनच. सरपंच देशमुखांच्या हत्येमुळे गाजलेल्या बीड जिल्ह्यात आता बाहुबलीचा खेळ सुरू झालाय. बाहुबली आणि शिवगामी तर ठरलेत, मात्र आता वेध लागलेत ते कटप्पा आणि भल्लाल देवचे. कोण आहे बीडचा कटप्पा, पाहूयात हा विशेष रिपोर्ट. बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ. फडणवीस बाहुबली तर पंकजा शिवगामी. बीडचा कटप्पा कोण? फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. ऐकलं कोण बाहुबली आणि कोण शिवगामी ते? मात्र आता चर्चा रंगली आहे ती बीडच्या कटप्पाची. गेल्या काही दिवसांपासून खून घोटाळ्यानं बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आलाय. त्यातच दवान यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आरोपांची मालिका सुरू केली. त्यानंतर बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ आता सुरू झालाय. या खेळात बाहुबली आणि शिवगामी तर ठरले, मात्र आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती बीडच्या कटप्पाची. आणि हाच प्रश्न ज्यांनी बीडमध्ये बाहुबलीचा खेळ सुरू केला त्या धस यांना विचारला तेव्हा ते काय म्हणाले पहा. देवेंद्र फडणवीस म्हणण्याच्या ऐवजी लोक तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते, बाहुबली बाहुबली बाहुबली. आणि बाहुबली चित्रपटातल्या ज्या स्टाईलमध्ये घोषणा देतात, मला वाटतं आष्टीकर त्या स्टाईलमध्ये घोषणा देत होते. कटप्पा कोण हा विषय? आता कटप्पा कुठून धरून आणायचा शोधावा लागेल कटप्पा आपल्याला. शोधू काही दिवसाच्या नंतर. त्यामुळे बीडचा कटप्पा कोण आणि भल्लाल देव कोण हे शोधावं लागणार आहे. बीडमध्ये जे राजकारण सुरू आहे त्यावरून बरीच टीका होतीये. एकीकडे राजकारणीच एकमेकांना मदत करतायत असा आरोप होत असताना आका नंतर बीडच्या गुन्हेपटावर कटप्पाची एंट्री झाली. आका असो वा कटप्पा, त्याला बाहुबली शिक्षा देणार का आणि महेशमती रूपी बीड पुन्हा गुंडाराज मुक्त होणार का हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. कोण कटप्पा कोण भल्लाल देव की हे सर्व एकच, हाच खरा सवाल आहे. पुढच्या बातमीकडे. बातमी बीडमधूनच आहे. बीडमध्ये महंत नामदेव शास्त्रींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळते. महंत नामदेव शास्त्रींच्या अनुयायांनीच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भागचंद झांजे महाराज यांनी केलाय. या संदर्भात झांजे महाराजांनी बीड पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली. महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे अनुयायांचे फोन यायला लागले की तुम्ही शास्त्रींच्या विरोधात बोलतात, तुमची तेवढी लायकी आहे का, तुमची कुवत आहे का, तुम्हाला बघतोत मारतोत, अशा प्रचंड जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मग जे ज्या अनोन नंबरवरून मला फोन आले, मला प्रचंड मानसिक त्रास झाला. म्हणजे तू कुठं सापड, तू महाराष्ट्रात कुठं फिर, तुला मारूनच टाकणार
अशा प्रचंड तीव्र म्हणजे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. बीड नंतर वळूया आता राजकीय बातम्यांकडे. बातम्या ठाण्यातून. ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक आता ॲक्टिव्ह मोडवर आले. ठाण्यातल्या 5 पाकडे भागातल्या मागे गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेटी दिली. त्यामुळे संपर्क मंत्री होताच गणेश नाईकांचे ठाणे जिल्ह्यातले दौरे वाढले. त्यातच गणेश नाईकांनी ठाण्यातच जनता दरबार घेण्याचं देखील जाहीर केलं. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना त्यांच्याच होम ग्राउंडवर भाजपच्या गणेश नाईकांनी आता आव्हान दिल्याचं चित्र निर्माण झालंय. बाब अशी आहे की आता काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा. म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले मंत्र्यांना मी नवी त्या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा. तो सर आता देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच.